नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज एकदम भारी वाटायलं आहे मला. हे बाहेर कडक ऊन पडलेलं पाहून लय भारी वाटायलं आहे. आता मी मस्त पॉडकास्ट घेऊन येणार आहे. कसलं भारी वाटतं आहे, एकदम भारी वाटतं आहे. मला इतके छान छान कॉमेंट्स येतात. लोक म्हणतात की तू किती सॉलिड पॉडकास्ट बनवते, एक नंबर. आम्ही तर हसून हसून वेडे होतो आणि तू आमची फेवरेट आहेस. आम्हाला खूप मजा येते, आम्हाला खूप आवडतात तुझे पॉडकास्ट. हे वाचून मला कसलं भारी वाटतं, इतकं भारी फिलिंग येतं ना, एकदम भारी वाटायलं आहे. असं तर मंडळी मला पण खूप भारी वाटतं, भारी वाटायलं आहे मला पण मी कधी शो ऑफ नाही केला. म्हणजे असं प्रत्येक व्हिडिओमध्ये येऊन असं हे भारी वाटायलं आहे, ते भारी वाटायलं आहे, असं भारी वाटायलं आहे, तसं भारी वाटायलं आहे, असं मी कधीच बोलत नाही. पण मला पण खूप भारी वाटतं जेव्हा तुम्ही मला असे छान छान कॉमेंट करता. आता तुम्ही ओळखलं असेल की आजचं पॉडकास्ट करणार आहे, कारण तुम्ही आहातच तेवढे हुशार, एक नंबर. आजचं पॉडकास्ट असणार आहे तुमच्या आमच्या लाडक्या माऊस क्वीनवर. मग कसं वाटतंय मंडळी, तुम्हाला पण भारी वाटायला आहे? मला कमेंट करून सांगा. एखादा माणूस आपल्या चुकीतनं शिकतो, पण ही काय, हिचा एवढा हेकेखोरपणा इतका आहे ना की काही चांगलं सांगायला गेलं तरी पण ह्या बाईला काय घुसतच नाही. शेवटी तेच आहे, बाकी सगळं इम्प्लांट होतं, पण हे मात्र काही इम्प्लांट होत नाही. अगं बाई, इम्प्लांट नसतं गं बाई, ते इम्प्लिमेंट असतं. तुझ्यासाठी इम्प्लांटच बरोबर आहे, कारण तू माऊस क्वीन तर आहेसच, त्याबरोबर इम्प्लांट क्वीन पण आहेस. आता मी काय बोलते हे तू जरा गूगल सर्च करून बघ आणि मग तुला कळेल की इम्प्लांटचा अर्थ काय असतो. जे सारखं बोलत असते ना, हे इम्प्लांट केलं, मी झोपायच्या आधी इम्प्लांट करते. अगं काय इम्प्लांट करते मंद बाई, कुठली अनपढ गवार, काय माहिती कुठून आली आहे, नुसती काहीतरी बोलायचं म्हणून बोलते, त्याचा अर्थ पण समजून न घेता बोलते. एक नंबरची भांडकुदळ आहे, एक नंबरची. ही भले दुसऱ्या कुठल्या कॉमेंट्सना आन्सर करणार नाही, रिप्लाय देणार नाही, पण एक अशी काहीतरी नेगेटिव्ह कॉमेंट टाका किंवा एक असं काहीतरी तिची चूक दाखवणारी कॉमेंट टाका, लगेच दुसऱ्या क्षणाला धावून येईल. बाई, तुझ्यापेक्षा त्या नळावर भांडणाऱ्या बायका तरी बऱ्या. तर हिनेच प्रत्येक गोष्ट चव्हाट्यावर आणली, हिनेच अर्ध्या गोष्टी स्वतःच्या सोयीनुसार, स्वतःच्या कंटेंटसाठी दुनियेला दाखवल्या, त्याच्याबद्दल वाच्यता केली आणि आता अचानक काही गोष्टींची ती उत्तरं देईनाशी झाली. पण लोक तर विचारणारच ना. आता ज्या गोष्टी त्यांना दिसत आहेत त्या गोष्टीवरती लोक तर प्रश्न विचारणारच. मग एवढं चिडायचं कशाला त्याच्यामध्ये? आता तू म्हणते सगळं आलबेल आहे आणि तू नाही जाऊ शकलीस कारण तुझ्या घरी तेव्हा नुकतीच पूजा आटपली होती आणि बरीच कामं, सगळं आवराआवरीचं बाकी होतं, त्याच्यामुळे ते टाकून तू नाही जाऊ शकलीस. पण तुझ्या आई तर जाऊ शकली असती ना, बहीण तर जाऊ शकली असती ना, भाऊ पण होता, तो घेऊन जाऊ शकला असता ना. का नाही ते लोक गेले? का तू जाणार तेव्हाच ते जाणार, तू नाही म्हटल्यावरती ते पण नाही? का तुझ्याशीच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तू त्यांना सांगितले की माझं फाटलं आहे म्हणून मग आता कोणीच नका बोलू, की ते लोक तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागतात? हे बरेचसे असे प्रश्न लोकांना पडलेले आहेत. कारण जर ते लोक गेले असते तर भलेही त्यांनी रेकॉर्ड केलं नसतं, पण तू मेन्शन केल्याशिवाय राहिली नसतीस आत्तापर्यंत तू 10 वेळा बोलून झाली असतीस की ते लोक गेले होते पण मी शूट नाही केलं, ते लोक गेले होते आणि ती तुझी बहीण आहे ना, तिच्या व्लॉगमध्ये दिसलं असतं, पण ते लोक गेलेच नव्हते. अर्थात तो तुझा प्रश्न आहे, तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, मला तर काही त्याच्याशी घेणं देणं नाहीच आहे. पण लोक तुला जे विचारतायत आणि त्याला तू जी उत्तरं देते आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय गं बाई, काहीही असलं तरी आम्ही कुठून येतो त्याच्यामध्ये? कोणी काही तिसऱ्या व्यक्तीने कॉमेंट केली तरी पण मला माहिती आहे हे माझे नाही आहेत, हे कुठून तरी आलेले आहेत, हे निगेटिव्ह पसरवणारे लोक आहेत, त्यांचं ऐकून येतात. अगं बाई, आम्हाला असली सवय नाही आहे.
आमचं पब्लिक तुझ्याकडे येत पण नाही, तुला कमेंट करत पण नाही. आणि नाही आम्ही तर येण्याची दूरचीच गोष्ट आहे बाबा. आम्हाला तुझ्यासारखी घाणेरडी सवय नाही. आम्ही ना OG ID वरून येतो ना डुप्लिकेट ID वरून येतो. आम्ही तुझ्या ना फालतू व्लॉगकडे ढुंकून पण बघत नाही. फक्त आमचं काम असतं ना, जेव्हा तुला सुनवायचं असतं तेवढ्यापुरतं बघतो, तेवढ्यापुरतं बोलतो आणि सोडून देतो. की तुझ्या आयुष्यात काय चाललं आहे, तुझे कोणाशी कसले संबंध आहेत, कसले नाही आहेत, आणि तुझे कोणाशी नवीन संबंध जोडणार आहे, काय होणार आहे, त्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. वी आर नॉट इंटरेस्टेड. पण ह्यांच्या मंद भक्तांना मंद भक्त बोलतो ना, ते खरंच भक्त कसे आहेत ह्याचं आता मी तुम्हाला उदाहरण देणार आहे. थोडा सेन्सिटिव्ह इश्यू होऊ शकतो, पण मंडळी मला ह्या बाबतीत बरेच दिवसापासून बोलायचं होतं आणि हे जरा अतिच होत चाललं आहे. म्हणजे ते स्वामींचं नाव घेणं वगैरेपर्यंत ठीक होतं, पण स्वतःला काहीतरी म्हणवून घेणं आणि हिच्या भक्तांनी हिला असलं काहीतरी दर्जा देणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं. आणि मला असं वाटतं की ह्याच्यावरती बंदी आली पाहिजे की तुम्ही कुठल्या देवाचं नाव घेताय किंवा कुठल्या देवाचं नाव घेऊन स्वतः कमाई करताय, हे अत्यंत वाईट आहे. ह्याची सुरुवात झाली मराठी इंडस्ट्रीपासून. म्हणजे आय थिंक थोडं काही वर्षापूर्वी, साधारण एक 5-6 वर्षापूर्वी मराठी इंडस्ट्रीनी स्वामींना आपलं ब्रँड ॲम्बॅसेडर, म्हणजे इंडस्ट्रीचा ब्रँड ॲम्बॅसेडर, देवाचा ब्रँड ॲम्बॅसेडर असं बनवून टाकलं, असं घोषित केलं. सगळ्या सिरियलमध्ये स्वामींचं नाव, सगळ्या सिरियलमध्ये स्वामींचा फोटो, सगळ्या सिरियलमध्ये कुठलं देवघरात म्हटलं की स्वामी, डायलॉगमध्ये स्वामी, त्यांच्या बोलण्यात, उठण्यात, बसण्यात, इंटरव्ह्यूमध्ये स्वामी, आणि अक्षरशः स्वामी भक्ती त्यांनी विकून काढली. हे खूप खूप मला असं वाटतं की घाण, म्हणजे अक्षरशः वाईट आहे. कारण का एखादी भक्ती जेव्हा आपण ती मनापासून करतो तेव्हा आपण जास्त त्याचा गवगवा करत नाही, जास्त सगळीकडे उठता बसता नाव घेणं आणि असं करणं हे आपण करत नाही. ते त्यांनी सुरू केलं की स्वामींचं नाव पुढे करायचं आणि मग त्यांच्या भक्तगणांना आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं. ही त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट पॉलिसी होती, ही त्यांची PR स्टाईल होती आणि त्या लोकांनी ते यूज करायला सुरू केलं. आणि बरेच लोक असं काही म्हणजे अक्षरशः अगदी छोटे मोठे गोष्टी आणि त्याला अनुभव मला आलेला अनुभव म्हणून सांगू लागले. म्हणजे काही गोष्टी तर इतक्या विचित्र आहेत की त्या साहजिक होत्या, त्या नशिबाचा भाग होता आणि त्या खूप अशा साध्या गोष्टी आहेत ज्यांच्याशी कदाचित स्वामी स्वतः बघू शकले असते, बोलू शकले असते, तर ते बोलले असते की अरे हट, काय फालतूगिरी, काहीतरी उगाचच काही सांगतात म्हणून माझ्या नावाने खपवतात. काश असं काहीतरी घडलं असतं आणि ह्या सगळ्यांची तोंड स्वामी बंद करू शकले असते. जे ह्या लोकांनी अक्षरशः खेळ चालवला आहे ना, ते कुठेतरी बघत असतील तर मनातनं तर ते नेहमी हाच विचार करत असतील असं मला नेहमीच वाटत आलं आहे. आणि तेच बघून ती स्टाईल ह्या लोकांनी हेरली. ह्या लोकांनी ते आता चालू केलं आहे. प्रत्येक वेळेला स्वामींचं नाव पुढे करायचं आणि स्वामींचं नाव दाखवून व्ह्यूज अट्रॅक्ट करायचे. आपण किती मोठे स्वामी भक्त आहोत आणि लोकांना अक्षरशः म्हणजे कर्मकांड, तर हे त्यांचं कांड आहे. लोक अंध होतात, अंधपणे भक्ती करतात. भक्ती करणं एक भाग आहे आणि अंधभक्ती करणं हा एक दुसरा भाग आहे. ह्याच्यामध्ये काय होतं आहे की हे जे अंधभक्त आहेत ह्यांना असं वाटतं की बाबा हा स्वामी भक्त आहे, हा आपला माणूस आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे, तर आपण ह्याला मदत केली पाहिजे. ह्यांना स्वामींनी पाठवलं आहे, तर अशा स्वामी भक्ताला आपण पुढे आणलं पाहिजे. आणि लोक त्यासाठी त्यांना पाठिंबा देतात, त्यांना पुढे आणतात. पण मुळात मला असं वाटतं हा एक प्रकारचा त्यांचा अजेंडा असू शकतो, एक ट्रिक असू शकते त्या व्यक्तीची. कारण एखादी व्यक्ती एखाद्या देवाचं नामस्मरण करत असेल, एखाद्या देवाची मनोभावे भक्ती करत असेल, तर ती एकदा बोलेल, दोनदा बोलेल, अधेमध्ये बोलत राहील. रोज पुढे नाही करणार त्या गोष्टीला, रोज त्या गोष्टीचा बाऊ करून व्ह्यूज अट्रॅक्ट नाही करणार. हे कुठेतरी आपल्याला समजलं पाहिजे. आणि कहर तर तेव्हा झाला आहे
की जेव्हा हिला एक आलेली कॉमेंट मी वाचली, त्यात असं लिहिलं होतं की ताई, माझं चॅनल नुकतंच मॉनिटाईज झालं आणि मी तुझ्या ठिकाणी स्वामींना बघते, तर त्यामुळे मला ही गोष्ट माझ्या स्वामींशी शेअर करावी वाटली, त्यासाठी मी तुला ही कॉमेंट करत आहे. सर्वप्रथम मी तुला कळवत आहे की माझ्यासाठी तूच स्वामी आहेस. हे काय आहे म्हणजे खरंच मला ना असं संताप झाला आणि खूप वाईट वाटलं, खूप कीवही आली, सगळे असे मिक्स फीलिंग्स आले. मला असं वाटलं की कुठली व्यक्ती जिचा आगा पिछा आपल्याला माहिती नाही, तिचं काय कर्तृत्व आहे, काय तिने केलं आहे, काय नाही केलं आहे, आताही ती काय करते नाही करते, ह्या गोष्टी आपल्याला माहिती नाही. फक्त ती ज्या गोष्टी चार आपल्याला दाखवते त्या ह्याच्यावरती तुम्ही चक्क स्वामीशी कंपेअर करू लागलात. म्हणजे ह्याला मंद भक्ती नाही म्हणावं तर काय म्हणावं. ह्यात पण ही बाई स्वतःचं श्रेय लाटेल, ह्यात पण ही म्हणेल की बघा मला लोक काय समजू लागले आहेत. असे जेव्हा मला कमेंट्स येतात तेव्हा मला खूप भारी वाटतं, मला खूप असं भरून येतं. अरे मंद भक्तांनो, कशाशी काय बोलावं, कोणाला काय कंपेअर करावं, त्याचं थोडं तरी भान ठेवा. तुम्हाला ती आवडते, तुम्हाला तिचे विचार पटतात, तिथपर्यंत ठीक आहे, पण चक्क देवाशी कंपेअर वगैरे करणं हे जरा अति नाही का होत. या तुमच्यासारख्याच येडपट लोकांमुळे ना जगात भोंदूबाबांची संख्या वाढली आहे. ते कमी पडले म्हणून काय आता ह्यांच्या मागे तुम्हाला देव दिसायला लागला. कठीण आहे बाबा या लोकांचं. तर थोडं मंडळी, मला माहिती नाही की मी नीट पुटअप करू शकले आहे की नाही, पण आय होप तुम्ही माझ्या याच्या मागच्या भावना समजून घ्याल. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की जसं या बाईला चुका सांगितल्यावर वाचा भांडायला येते ना, ही जर खरी असेल आणि हिला थोडं जरी डोकं असेल ना, तर अशा या फालतू कमेंट्सना आणि अशा कमेंट्स करणाऱ्यांना, असे विचार बाळगणाऱ्यांना ही शह देणार नाही. त्यांना ती स्पष्टपणे सांगेल, जसं ती लोकांशी भांडायला जाते तसं ह्या लोकांना पण स्पष्टपणे सांगेल की बाबा एका लिमिटमध्ये कमेंट करा, एका लिमिटमध्ये माझी तारीफ करा. हे जरा अति होतं आहे. मी काही देव बिव नाही आहे, मला देवाचा दर्जा देऊ नका आणि थोडं ना ते कमी कर. ते स्वामींचं जे अति करायला लागली आहेस ना तू, सारखं नाव घेऊन लोकांना धमकवणं आणि उगाचच कर्मकांडाच्या गोष्टी करणं, कारण ते तुझ्या कृतीतनं दिसत नाही आहे. तर नुसतं बोलण्याऐवजी ना तुझ्या कृतीतनं ते दिसू दे. कारण त्या दिवशी तर तू मारे खूप मोठ्या हाता करत होतीस की मी तर अजिबात दुर्लक्ष करते, मी तर कोणाला काही बोलायला जात नाही, आजकाल मी तर दुर्लक्षच करते, बिलकुल लक्ष देत नाही असल्या गोष्टींकडे, मी तर कोणाचं काही पाहत पण नाही, असं तसं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये येरझरा घालत बोलत होती आपण्याच्या आधी चांगले विचार करावेत, चांगले विचार इम्प्लांट करावेत, त्याच्यामुळे मग आपल्या डोक्यात तसेच विचार येतात, तेच रिफ्लेक्ट होतं आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या राहतं आणि मग आपण झोपल्यावरती आपल्याला त्याच प्रकारची स्वप्न आणि आपल्या आयुष्यात पण तसंच घडतं. म्हणून मी 1 तास आधी तरी मोबाईल बाजूला ठेवते. मग 1 तास आधी बाजूला ठेवतेस आणि मग 1 तासानंतर काय कवटाळून बसतेस का? 1 तासानंतर घेते तर रात्रभर सोडतच नाहीस. कारण हा व्हिडिओ बनवलास त्याच रात्री किंवा त्याच्या आदल्या रात्री तू मला कॉमेंट केली होतीस आणि ती वेळ होती रात्री 2:30-3ची. तरी एवढ्या रात्रीचं काय मग 1 तास होऊन गेलेला वाटतं तुझ्या मोबाईल बाजूला ठेवून, आणि 10 वाजता झोपते आणि काय 2 वाजता उठतेस भुताट्यासारखी लोकांना मेसेज करायला. आणि ते येरझरा घालताना हे पण बोलत होती की मी ना असं विचार करत असते की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, अजून मी काय करू शकते. तर हेच सगळे विचार करत असते वाटतं. बरोबर बोललीस, पण कुठले विचार करत असते, काय प्लॅनिंग प्लॉटिंग करत असते ते पण सांग. विचार म्हणजे कसले विचार करत असते ना ते पण एकदा स्पेसिफाय कर. नंतर बोललीस ना की कधी कधी जास्त विचार करून पण मग डोकं दुखतं, तर हे असले विचार केला ना की तरच डोकं दुखतं. खुरापत्ती विचार, छान छान विचार केले तर कशाला डोकं दुखेल. तू एका बाजूला एक बोलते आणि नंतर दुसऱ्याच बाजूला प्रूव्ह करते की तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय होता. जसं की हे की विचार करत असते आणि मग नंतर तूच म्हणतेस की विचार करून करून माझं डोकं दुखतं. त्याच्या अर्थी आम्हाला कळलं की तू
काय विचार करत असतेस आणि कशामुळे तुझं डोकं दुखतं. तिला अजून एक कॉमेंट आली होती की बाई तू जे काय ते लेडीज हा तिचाच वर्ड आहे. म्हणजे ही एक बाई असेल ना, सिंगल बाई, तिला पण लेडीजच बोलते. एक लेडीज हिच्याकडे आली होती तर त्या लेडीजला तू का नाही दाखवलंस आम्हाला, तू ना नेहमी खोट्या स्टोऱ्या सांगते. तर ते पण खापर हिने आमच्यावरच इनडायरेक्टली फोडलं की आमचंच कोणतरी आलं असेल आणि हे लोकच असे नेगेटिव्ह विचार पसरवतात, आपण जसं असतो तसं आपल्याला जग दिसतं वगैरे वगैरे, असं काहीतरी त्याला भाषण दिलं होतं या बाईने. पण बरोबरच आहे ना गं, तुला जर इतकंच होतं तर तू दाखवायचं होतंस ना. कोण आलं भेटायला आलं ते तरी दाखवायचं होतं, बाकी तर जाऊच दे ती स्टोरी बिरी. ते ना भले तिने बोलताना वगैरे तू शूट नाही केलंस, पण ॲटलिस्ट भेटायला आलं होतं तेव्हा तरी दाखवायचं होतं. आणि अशा स्टोऱ्या तू आधी खूप लपेटल्यास, काही फेकमफाकीच्या स्टोऱ्या. त्याच्यामुळे तुझ्यावर कसा विश्वास ठेवणार आहे बाबा. तुझी गत तर अशी ते लांडग्यासारखी झाली आहे. लबाड लांडगं ढोंग करते. तुला बसमध्येच एखादी व्यक्ती भेटते आणि मग ती व्यक्ती तुला अचानक काहीतरी तिला तुझ्याकडे बघून, जे आम्हाला कधीच कम्फर्टेबल वाटत नाही, पण त्या व्यक्तीला बाबा तुझी ती अशी कनिंग स्माईल बघून असं खूप आपलंसं वाटतं आणि मग ती बाई तुला सांगायला लागते की असं असं माझं असं झालं, माझं तसं झालं, मला तुमच्याकडे बघून मला मन मोकळं करावं असं वाटलं. कधी कुठली स्त्रीच फोनवर बोलत असते रोड क्रॉस करताना, तिचं बोलणं तू लपून छपून ऐकते आणि ते येऊन तू पब्लिकला सांगते. कधी तुला कोणतरी भेटायलाच येतं आपला रोना घेऊन आणि मग ते तुला एक्सपिरियन्स सांगतात आणि मग तू तो एक्सपिरियन्स पब्लिक बरोबर शेअर करते. पण पब्लिकने काहीतरी विचारलं तर त्यावर तू हे उत्तर देते की तुम्हाला ना लोकांच्या प्रायव्हसीमध्ये घुसण्याचा जास्तच इंटरेस्ट आहे. जेवढं मला दाखवायचं होतं ते मी दाखवलं, जेवढं मला सांगायचं होतं ते मी सांगितलं, पण तुम्हाला ना जास्तच प्रायव्हेट लाईफ लोकांची जाणून घ्यायची. अगं बाई तू काय प्रायव्हेट ठेवलंस त्यांचं, सगळं तर उघड सांगितलंस. काय झालं काय नाही झालं, दुसरं लग्न केलं, दुसऱ्या नवऱ्यापासनं पण पोर झालं, सगळं काही सांगून झालं तुझं. आणि आता काय प्रायव्हेट राहिलं आहे, फक्त त्यांचं तोंड दाखवायचं तेवढंच राहिलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुठे घुसले प्रायव्हेट लाईफमध्ये, तू सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं ना. आम्ही काय खोदून विचारायला आलेलो की तुझ्याकडे कोण आलं होतं आणि कोणी काय स्टोरी सांगितली. तूच सांगितलीस ना तिची स्टोरी. हेच तू तुझ्या वडिलांच्या बाबतीत पण केलं, हेच तू तुझ्या आत्याच्या बाबतीत पण केलंस. स्वतःच सांगितलं आणि नंतर मग लोकांवर खापर फोडलं. अगं बाई उपकार कर, तू लोकांना ना तुझ्या या फालतू स्टोरी सांगत जाऊ नकोस. आणि ते स्टोऱ्या तू कशाला सांगतेस ना ते पण आम्हाला माहिती आहे. त्या आडून तुला टॉन्ट मारायचे असतात आणि मी किती महान आहे, किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार, हे दाखवायचं असतं. त्यासाठी त्या स्टोऱ्या कुठून बनवून आणते आणि त्याच्या आडून टॉन्ट मारते. इतकं भारी वाटलं, मला वाटलं की माझ्या व्लॉग्समुळे किती परिणाम होतोय, किती लोक हे करू लागले आहेत, किती पॉझिटिव्हिटी इम्प्लांट होते लोकांमध्ये. अरे तो जो एक्सपिरियन्स सांगितला त्याचा आणि तुझ्या व्लॉगचा काय संबंध. तू काय लोकांना दुसरं लग्न करायला प्रवृत्त करतेस का. तुझ्या व्लॉगमधनं लोकांना असे काही सिग्नल मिळतात का की त्यांनी लग्न केली पाहिजेत किंवा काय अशा गोष्टी केल्या पाहिजेत. काय म्हणायचं काय आहे रे बाबा तुला, क्या कहना क्या चाहते हो. तू दुसऱ्यांना मोठे पॉझिटिव्हिटीचे धडे देते, सगळ्यांना सांगते की जसं आपण विचार करतो ना तसं आपल्याला समोरचं व्यक्ती दिसतं. जसं एखाद्या व्यक्तीला मी जर छान वाटत असेल, मी चांगली वाटत असेल, माझ्यातले चांगले गुण त्यांना दिसत असेल तर त्यांना मी नक्कीच आवडेन. नाही दिसत आम्हाला, कारण आम्हाला ना असे डोळ्यावर पट्टी नाही बांधलेली आहे की आम्हाला असं काहीतरी चुकीचं नाही दिसत. आम्हाला मिरर रिफ्लेक्शन नाही दिसत. आम्हाला ना जे आहे ते तसंच दिसतं आणि आम्हाला देवाने ना चांगली बुद्धी दिली आहे की खऱ्या आणि खोट्याला ओळखायची. त्याच्यामुळे तू कितीही बोललीस की मी खूप पॉझिटिव्ह आहे, मी खूप पॉझिटिव्ह आहे, तुमच्याच विचारात खोट आहे, तर आम्हाला काहीही फरक पडत नाही. कारण आम्हाला माहिती आहे आम्हाला कुठल्या व्यक्तींवर विश्वास ठेवला पाहिजे, कुठल्या व्यक्तींवर नाही. आणि आम्ही तुला पुरते ओळखून आहोत. हे येडा बनवायचं काम आहे ना दुसऱ्या कोणाला तरी कर, आम्हाला नको. इतकंच आहे तर तुला समोरच्या व्यक्तीमध्ये का नाही मग पॉझिटिव्हिटी दिसत, का नाही त्यांच्यातले चांगले गुण दिसत, का त्यांच्याशी चुकीच्याच गोष्टींना पकडून कचा भांडायला येते. कितीतरी वेळेला तुला तुझेच सबस्क्रायबर कमेंट करतात, पण जरा त्या कमेंटमध्ये काही क्वेश्चन असेल किंवा
काही असं विचारलं गेलं असेल तर त्याच्यावर पण तू प्रत्युत्तर देताना एकदम अरे तुरे आणि एकदम खालच्या दर्जावर घसरतेस. कितीतरी वेळा ते लोक तुला म्हणतात की ताई मी तुझी रेग्युलर व्ह्यूअर आहे पण मी कधी कॉमेंट करत नाही, आज केली आणि प्लीज डोंट टेक इट अदरवाईज. तर तुला कळतं का गं जरा? आधी स्वतः दृष्टी स्वतःची चांगली ठेव, नंतर जगाला शिकव. त्या मावशांना पण काय 4 लोक चांगले बोलले तर बापरे कुठेतरी पोटात दुखलं आमच्या. मग लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही सांगितलं की त्यांच्यात आणि माझ्या वयात जास्त फरक नाही आहे, अभी तो मैं जवान हूँ आणि मेरे मौसी भी अभी जवान है, जास्त काही फरक नाही आहे. 6 वर्षाचा फरक आहे आणि 8 वर्षाचा फरक आहे. म्हणजे हिला काय तुम्ही म्हातारी बितारी समजू नका. आणि तुम्ही काय एकदम राव काय बोलायला लागलात की तुझ्या मावश्या तुझ्यापेक्षा म्हाताऱ्या असून पण तुझ्यापेक्षा चांगल्या दिसतात. मग तुझ्यापेक्षा म्हाताऱ्या म्हणजे ही कुठे म्हातारी आहे काय? तुम्ही इतना भी नाही सच बोलणे का. आणि लगेच दुसऱ्या दिवशी स्टंट केला. काय आमासनी पण काहीतरी द्यायचं ना, आमासनी पण स्वतःकडेच ठेवून घ्यायचं वय, आमासनी पण काहीतरी द्यायचं, आम्ही पण छान छान दिसलो असतो हां असं वगैरे काय जास्तीच लाडात. म्हणजे लोकांनी असं कॉमेंट करायला की अगं नाही कशाला, तू सुंदरच आहे, कोण म्हटलं तू सुंदर नाही आहे, तू छानच दिसते वगैरे. पण अपेक्षित कमेंट काही आल्या नाहीत. सगळे तेच कमेंट करत होते, वाटच बघत होते. काहीतरी दुसरी ट्रिक शोधून काढ. हां आणि ते काय ते कोलॅबरेशन आणि काय कोणाचे काय शिवणकामाचे कपडे घालते ते तर 1 नंबरचे बंडल कपडे असतात. मला त्या व्यक्तीशी काही घेणं देणं नाही, पण त्या व्यक्तीने थोडं अपग्रेड व्हावं हाच माझा एक हेतू आहे. की जरा चांगलं काहीतरी स्टाईल असं करा की एखादी व्यक्ती ते तिच्या डे टू डे लाईफमध्ये वापरू शकते. हे असले कपडे कोण घालणार आहे? ती स्वतः तरी घालणार आहे का? फक्त त्या फोटोशूटपुरतं घातलं, पण अदरवाईज ती कधी घालणार आहे हे असले कपडे? तर तेच आहे की फक्त थोडंसं स्टाईल आपलं चेंज करा. आहे चांगलं, तुम्ही करत असाल चांगलं, पण आणि मला वाटतं ही बाई आता तिच्याबरोबर काहीतरी करणार आहे जॉईंट व्हेंचर. स्वतःला खूप मोठी स्टायलिस्ट समजते, फॅशन डिझायनर. बोलतच होती की मला स्वतःचं बुटीक वगैरे उघडायचं आहे. तर तिच्याबरोबर आता काहीतरी प्लॅन दिसतो आहे, कारण त्या दिवशी बोलता बोलता थांबली, नंतर सांगेन. आणि त्या मुलाला 20 रुपये दिले, त्याचं एवढं मोठं स्टोरी आणि काय किती गो माझा वारं हळवा आहे वगैरे दाखवलं. पण लोकांशी कच्चा भांडली म्हणे की तुम्ही मला ना ईमेल आय डीवरती कॉन्टॅक्ट करा आणि मग मी तुम्हाला ना सगळे स्क्रीनशॉट पाठवते, सगळे ट्रान्झॅक्शन डिटेल्स पाठवते. कराच हिला, कराच कॉन्टॅक्ट. नको बाबा, डेंजर बाई आहे. उगाच काहीतरी आहे ना मागे लागायची, कुठून ते ईमेल आय डीवरनं वगैरे तुमचा शोधबीत काढेल. 1 नंबरची चांडाळबाई आहे ही. तुम्हाला ट्रान्झॅक्शन दाखवता तुमच्याच अकाउंटमधनं गायब व्हायचे. चांगला सल्ला म्हणून एक सांगते, आपण किती घाईत असलो, किती काही असलं ना तरी कोणालाही पैशाची मदत करू नये. मूल असू दे लहान, नाहीतर कोणी असू दे. लहान मुलांना तर स्पेशली करूच नाही, कारण त्या पैशाचं ते काय करतील हे आपल्याला सांगता येत नाही. जर ते एखादी गोष्ट मागत आहेत तर त्यांना ती गोष्ट घेऊन द्यावी हे नेहमी उत्तम. जर तो तुझ्याकडे वही मागत होता तर तू त्याला वही घेऊन द्यायला पाहिजे होती, 1 नाही 10 वह्या घेऊन द्यायला पाहिजे होत्या. ह्याला म्हणतात डोकं वापरणं, ज्याची तुझ्याकडे कमी आहे. आणि मग नंतर स्वतःच काहीतरी दाखवलं आणि त्याच्यावरती भरमसाठ कमेंट आल्या आणि नंतर कळलं की त्या मुलाची परिस्थिती काही तितकीशी वाईट नाही, असं स्वतः तुला तुझ्याच एका सबस्क्रायबरने लिहिलं आहे. आणि चांगला कटला तुझा. पण ठीक आहे, तू चांगल्या मनाने केलंस, त्याच्याबद्दल वाद नाही. पण त्यात पण थोडं ड्रामा क्रिएट करण्याच्या हेतूने केलंस, हो की नाही? हो की नाही? झूड बोल रे ना. पहिली गोष्ट, ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जाताना असं पूर्ण झाकून बिकून मास्क लावून तोंड लपवण्याची एवढं पण काही गरज नव्हती. कोण काय तुझ्यावर तुटून पडणार नव्हतं की काय मोठे असे फ्लॅश असे तोंडावर पडणार नव्हते तुझ्या. अशीच नॉर्मल गेली असतीस तरी चाललं असतं. कितीतरी लोक जातात. आता मागच्याच वेळेला ती ओणम पण जाऊन आली अख्ख्या फॅमिलीसोबत. नाही असली नाटकं केली नाही, पण तू भारी नाटकी करतेस तोंडबिंड लपवायची, जसं काय माहिती लोक. आणि वर म्हणते कुठे मी तुम्हाला दिसली ना की माझ्याशी बिंदास बोलायला या. अगं मग थोबाड कशाला लपवतेस?
उघडं तोंड करून फिर ना, मग येतील लोक. आता काय तुझं मास्क खाली करून बघणार का की तूच आहेस का? उगाच आपलं आली मोठी स्वतःला सेलिब्रिटी समजणारी. धर्म मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. हीच होती या वीकची उत्तम बातमी आपल्या मावशीबद्दलची. जे पटलं ते घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. जे माझ्या मनात होतं ते मी बोलले. उगाचच वाईट अर्थ घेऊ नका. जे मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल. तुम्हाला तर माहितीच आहे की मीही मनोभावे भक्ती करते, पण असं प्रदर्शन मांडणं त्या गोष्टीचं मला अजिबात पटत नाही. मग ते मावशी असू दे, नाहीतर आणि कोणी, जसं मी म्हणाली हे मराठी इंडस्ट्रीतले लोक असू देत, कोणीही असू दे, ते मला कधीच पटलं नाही आणि कधी पटणारही नाही. असो. आणि आज अजून एक गोष्ट, मला कदाचित काही वेळाने कॉमेंट्सना रिप्लाय करता येणार नाही इमिडिएटली, पण तुम्ही कॉमेंट्स करून ठेवा. मला शक्य होईल तेव्हा मी रिप्लाय करेन. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत वगैरे सगळ्या कॉमेंटना रिप्लाय करण्यात येईल, जसं मी नेहमीच करते. कारण आज थोडे पाहुणे वगैरे येणार आहेत, तर त्याच्यामुळे मी थोडी बिझी आहे. त्याच्यामुळे आजच्या आज रिप्लाय येणार नाही. आता म्हणजे थोड्या वेळानंतर इनिशियल कॉमेंट्सना मी करेन. ठीक आहे. तर भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तर तुम्हाला माहितीच आहे, नवीन विषयासोबत नाही, उद्या तर कोणावर पॉडकास्ट आहे तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्यावरच भेटूया आपल्या विकेंडच्या वारमध्ये. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा. लव्ह यू ऑल.